तर बघा मंडळी, हळद आपण काढून पण घेतली, बघितलं नाही का कसं नांगरून सगळं येचून त्याच्या मुळ्या वगैरे नीट करून सगळी पुन्हा मग शिजवायला तर एवढं आपदावं लागतंय ना. तर शिजवून वाळू घालून तर हे काही अशी हळकुंड तयार झालेत बघा. ती पण अशी हातावर चोळायची तेव्हा असा कलर होतोय त्याचा. आणि ह्याच्यापेक्षा ह्याला आणि दुसऱ्यांदा आहे का ना, ह्याला चांगला हातावर आहे का ना मऊ करायचे, त्यामुळे आणि कलर ह्याचा उजळत आहे जास्त. तर हे काही असं चोळायचं हातावर आहे का. ह्यानं काय होतं, ह्याच्यावरची जे पहिलं असं जुनं हे असतंय ना शिजलेलं, हे सगळं मांस निघून जातंय आणि असा कलर पिवळा होतोय. तर ही गावरान आहे बरं का हळद आपली. तर आपण काय करणार आहेत, हे असे आपण आता आपल्याला तेवढ्या ह्याच्यात म्हणजे म्हणलं तरी एक दीड दीड क्विंटल 1 क्विंटल होईन बघा सगळी. तर आपण बरेच अशा कमेंट आले की इकायची हळकुंड विकणार आहेत का. तर आपण करणार आहे ती इकायला चालू बरं का. तर काय भाव आहे काय नाही ते आपल्याला आणि माहिती नाही. तर नक्की कमेंट करून पण मला सांगा किती भाव चालू आहे की. तर आपण असं किलोवर विकणारच आहे हे करून पार्सल ऑनलाईन. तर ही अशी हळद एवढी मेहनत करावं लागते बघा. एका वेळेस पोह्यावर हळद नसली टाकायला तर पोहे खाऊ सुद्धा वाटत नाही बरं का, कारण त्याला पिवळा कलर नसतो म्हणून. त्याच ह्या हळदीच्या पावडरीसाठी एवढी मेहनत घ्यावा लागते. ह्याचा असा ठेकाना चोळलं ना की ठेकाना उडतंय पिवळा.